हाय फ्रेंड्स, वेलकम टू आय क्रिएटिव्ह कोमल्स यूट्यूब चॅनल. तर आज आपण DIY नेकलेस सेट तयार करणार आहोत, अगदी सिंपल पद्धतीने की जे सर्वांना जमेल. नेकलेससाठी आपल्याला डायमंड लागतील आणि डायमंडला चिपकवण्यासाठी आपल्याला ग्लू पाहिजे. ग्लूला राऊंड पद्धतीने लावून घ्यायचा, मग त्याच्यानंतर डायमंड त्याच्यावरती एक एक करून चिपकवत जायचे. ज्या पद्धतीने आपल्याला फ्लावरचा शेप द्यायचा आहे त्या पद्धतीने आपण ते डायमंड चिपकवायचे. मी इथं 5 डायमंड चिपकवले आहेत आणि त्याचा फ्लावरचा शेप तयार केलेला आहे. तुम्ही बघू शकता, अगदी सिंपल पद्धतीने केलेले आहेत, बट किती छान दिसत आहेत. तरी त्याच पद्धतीने आपल्याला जेवढे फ्लावर्स लागणार आहेत तेवढे फ्लावर्स बनवून घ्यायचे. जर तुम्ही लहान मुलीसाठी बनवत असाल तर एवढे जास्त फ्लावर्स लागणार नाहीत. मी ते सर्व फ्लावर्स रेडी करून घेतले आहेत आणि नंतर त्यांना कट करून घेतलेत. आणि हे फ्लावरचे जे बाहेरचं कवर आहे तेही कट करून घ्यायचं आहे. मी तर कटरने कट करून घेते. तुम्ही जर लहान मुलं वगैरे असणार तर प्लीज तुम्ही कटर यूज करताना तुमच्या घरातील कोणी मोठी व्यक्ती असेल त्यांची हेल्प घेऊ शकता. फ्लावरच्या शेपने तर पेपर कट करून घ्यायचा अगदी व्यवस्थित. कट करताना जे आपण डायमंड चिपकवले आहेत त्यांना कट नको लागायला. जर कट लागला तर डायमंड खराब होतात. आणि इथं जो मी ग्लू वापरला आहे तो ग्लू अजून सुकलेला नाही आहे, म्हणून ते कट करताना कटर तिथं चिपकतं आहे. म्हणून आपण एक काम करू शकतो की जे फ्लावर्स आपण क्रिएट केलेले आहेत त्यांना आपण एक दिवस सुकू दिले ना तर ते अगदी छानसे सुकून जातील आणि ग्लूही एकदम पॅक होऊन जाईल, म्हणजे की कट करताना कटर चिपकणार नाही. म्हणून मी आता एकच फ्लावर कट करते आणि बाकीचे फ्लावर्स मी उद्या कट करेन. द नेक्स्ट डे आता हे फ्लावर्स छान सुकून गेलेले आहेत. आता आपण त्यांना कट करून घेऊ. आता तुम्ही बघू शकता कटर थोडंसंही चिपकत नाही आहे. त्याच पद्धतीने सर्व फ्लावर्स कट करून घ्यायचे. मी ते सर्व फ्लावर्स कट करून घेते आहेत. त्याच्यानंतर मी ते आय पिन घेतली आहे. फ्लावरच्या शेपनुसार तिला टच करून बघायची. आय पिन तर थोडी जास्त लांब होती, मी तिला पहिले कट करून घेतली आणि नंतर तिला फोल्ड करून घेते. आय पिनला ऑलरेडी एका साईडने फोल्ड असतं, पण आपल्याला दोघं साईडने फोल्ड पाहिजे नाही, कारण आपल्याला ते एकामध्ये एक अडकवत जायचे आहेत. सर्व आय पिन्स अशा रेडी करून घ्यायच्या. मग त्याच्यानंतर फ्लावर घ्यायचं, फ्लावरला ग्लू लावायचा आणि त्याच्यावरती आय पिन चिपकून द्यायची आणि थोडं प्रेस करायचं, म्हणजे की ते ग्लूला टच होईल व्यवस्थित. त्याच्यानंतर त्याला थोडं सुकू द्यायचं. सुकलं की आय पिन त्याला एकदम बरोबर अटॅच होऊन जातील. तर मस्त फ्लावर सुकून गेलेले आहेत आय पिन लावून. आता तुम्ही याच्यात 2 प्रकारे नेकलेस तयार करू शकतात. म्हणजे एकदम सिंपल की एक फ्लावर दुसऱ्या फ्लावरमध्ये अडकवायचं, देन आपण तसंही नेकलेस तयार करू शकतो. पण मी इथे थोडं वेगळं नेकलेस तयार करणार आहे, जे जम्परिंगच्या हेल्पने. म्हणजे जम्परिंग घ्यायची, जम्परिंगमध्ये एक मोती टाकायचा, तो मोती अगदी व्यवस्थित जम्परिंगमध्ये ॲड करायचा मध्ये, तुम्ही बघू शकता. आणि नंतर ते मोती एका फ्लावरमध्ये टाकायचा आणि दुसऱ्या साईडने दुसरं फ्लावर त्याच्यामध्ये अटॅच करायचं आणि नंतर जम्परिंग लॉक करायची व्यवस्थित, म्हणजे की ते फ्लावर्स वगैरे निघायला नको. सगळे जम्परिंगमध्ये तसंच ॲड करून द्यायचे फ्लावर्स. आणि त्याच्यानंतर आता तुम्ही इथं बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला नेकलेस तयार करायचा आहे. इथे आपला नेकलेस रेडी झाला आहे. आता त्याला इथं चैन वगैरे लावून लॉक करून घ्यायचं.
आता आपण नेकलेससाठी इयरिंग्स तयार करून घेऊ. इथे मी 2 इयरिंग्स क्रिएट केले आहेत. पहिले इयरिंग्समध्ये एक फ्लावर घेतलं, त्याच्यामध्ये जंपरिंग ॲड केली आणि जंपरिंगमध्ये दुसरं फ्लावर ॲड केलं आहे. आणि दुसऱ्या इयरिंगमध्ये 2 फ्लावर घेतले, ते एकामेकात अडकून घेतले आणि त्यांच्या खाली एक जंपरिंग ॲड केलेली आहे. आता हे जे आपण इयरिंग्स बनवले त्यांना आपण जंपरिंग लावली होती मागे, तर ते दोघं साईडनं आपण फोल्ड केली आहे. ते मी कट करून घेते आता वरच्या साईडने. तर तुम्ही मला सांगा की फर्स्ट इयरिंग चांगले वाटत आहेत का सेकंड इयरिंग. जर तुम्ही फर्स्ट इयरिंग सजेस्ट केले तर मी ते बनवीन. ओके, आता इथे मी सेकंड इयरिंग बनवून घेतले आहेत. त्यांना आपण फ्लॅट पॅड चिपकवून घ्यायचे आणि त्याला थोडं प्रेस करून द्यायचं. आता आपण रिंग बनवून घेऊ. रिंग बनवण्यासाठी आपल्याला रिंगवरती ग्लू लावायचा आहे आणि त्याच्यावरती जे आपण फ्लावर बनवलं होतं ते फ्लावर लावून द्यायचं आणि त्याला थोडं प्रेस करायचं, म्हणजे ते व्यवस्थित चिटकून जाईल. तर आपली रिंग रेडी आहे. आता आपण इथं मांगटिकाही बनवून घेऊ. तर त्यासाठी एक फ्लावर घ्यायचं आहे, चेन घ्यायची आहे, फ्लावरच्या ह्याच्यात एक मोती टाकायचा, त्याला लॉक करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये चेन टाकून द्यायची आणि त्यांनाही लॉक करून द्यायचं. इथं आपला मांगटिका रेडी आहे. आता आपण इथं एक ब्रेसलेट बनवून घेऊ. ब्रेसलेटसाठी फ्लावरवरती ग्लू लावायचा आणि त्याला थ्रेड चिपकून द्यायचा. त्याच्यामध्ये एक व्हाईट मोती टाकायचा, गोल्डन मोती टाकायचा आणि नंतर परत एक व्हाईट मोती टाकायचा. सेम दुसऱ्या साईडनेही करायचं आणि नंतर त्याच्यात चेन टाकून थ्रेडने एक नॉट टाकून द्यायची. नॉट मी अगदी व्यवस्थित टाकते, तुम्हीही ती व्यवस्थित बघून टाका. आणि ही नॉट टाकल्यानंतर अजून एक नॉट टाका, म्हणजे की ते निघणार नाही. आणि नंतरचा एक्स्ट्रा थ्रेड कट करून घ्यायचा. इथे आपला फुल सेट रेडी आहे. नेकलेस कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.